विरोध लढलो पक्षाच्या, अपक्ष निवडून आलो। गुंड कोण आहे? कोण गुंड आहे या शहराला सांगायची गरज नाही। गुंड जोपासले कुणी, वाढवले कुणी, मोठे केले कुणी? अरे दुबईला पळून गेले गुंड तुमच्यामुळं। त्यांना ताकद दिली ते ते दाऊद तिकडे गेला दुबईला आणि तिकडून बॉम्ब हल्ले करतोय। कुणामुळे पळून गेला काय? आता जुन्या लोकांनी आम्हाला काय सांगितलं नाही का? आम्हाला लागले सांगायला गुंडगिरी गुंडगिरी गुंडगिरी। अरे तुमच्या गुंडगिरीमुळे ज्या शहराची वाताहत झाली 2014ला जेव्हा सरकार आलं तेव्हापासून आतापर्यंत दूरदृष्टी ठेवून काम करतोय आम्ही जी पीएमवायची घरं बांधलीत तिथं जा आणि आज जिथं घरकुलमध्ये मीटिंग आहे तिथं जा, तुम्हाला फरक कळेल तुमचा। पण योग्य वेळी मामा तुम्ही डिसिजन घेतलाय, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। देवेंद्र भाऊंसारखं एक महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या मागे आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्यांनी इतकं सगळ्यांचं ऐकून घेतात, गप बसतात आणि ज्याला इशारा द्यायचा त्याला कळालं की देवा भाऊ आता काहीतरी करणार आहे की संध्याकाळी 70,000 कोटीचा घोटाळा काढणारे संध्याकाळी लगेच जमा होतात, इकडला घोटाळा काढणारे लगेच जमा होणार आहेत। मला प्रश्न पडतो 91ला इथं आले तेव्हा काय परिस्थिती होती? मला तेव्हा खासदार मला वाटतं संभाजीराव काकडे, तुम्हाला सगळ्यांना